दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवान दत्तात्रेयांना हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेय यांच्यामध्ये त्रिदेवांची शक्ती अस्तित्वात आहे, म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकरच लाभ होतो. त्यांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात. मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्तीच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येपासून त्याची मुक्तता होऊ शकते. ज्याप्रमाणे भगवान दत्तात्रेय यांच्या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या मंत्राचा अर्थ सुद्धा माहिती असायला हवा. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अर्थ आणि त्याचे महत्त्व. या मंत्राचा अर्थ विशद करण्यासाठी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एका आरतीची रचना केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आरती हे तव चरणी राहो नेती नेती गुरुवरा. स्वामी महाराज जेव्हा कुरवपूरला चतुर्मासात होते तेव्हा त्यांनी हा मंत्र लिहिला होता. परंतु पुढे चतुर्मासामध्ये तेथे प्लेगची साथ आली आणि गावातील लोक गाव सोडून जाऊ लागले. तेव्हा स्वामी महाराजांनी या मंत्राचे हवन करण्यास सांगितले आणि त्यामुळे प्लेगची साथ हळूहळू निवळू लागली. भक्तीची सुरुवात होते ती सगुणापासून निर्गुणापर्यंत, म्हणजे सगुण निर्गुण एकच आहे अशा ब्रह्मस्वरूपाचे वर्णन या मंत्रातून सांगितलेले आहे. दिगंबरा या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे वस्त्र नसलेला, म्हणजे दिगंबरा दिगंबरा या दोन शब्दांपैकी पहिला जो शब्द आहे तर त्यामध्ये त्याचा अर्थ आहे वस्त्र नसलेला, म्हणजे उपाधी नसलेला. आपल्या आतील शुद्ध अहम म्हणजे आत्मा हा चैतन्य सर्वसाक्षी आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, अनंत आहे आणि अनादी आहे, जो देह नाहीये, इंद्रिय नाहीये आणि बुद्धी पण नाही, म्हणजे आत्मा हा ब्रह्म आहे. हे पहिला दिगंबर शब्द दर्शवतो, म्हणजे निर्गुणाचे वर्णन दिसते. दिगंबर या दुसऱ्या शब्दाचा अर्थ तो म्हणजे दिशांनी वेढलेला असा सर्वव्यापी. आकाश सर्वत्र व्यापून आहे, अनंत आहे, कोणत्याही काळात त्याचा नाश होत नाही, न जन्म ना मृत्यू, ते मायातीत आहे. ईश्वर स्वरूप ब्रह्म सर्वव्यापी अशा प्रकारचे जे स्वरूप परब्रह्म आहे, म्हणून दुसरा दिगंबर शब्द हा परब्रह्माचा स्वरूप दर्शवतो. तेच ब्रह्मस्वरूप भक्तांचे संरक्षण करते. त्यानंतर पुढचा शब्द आहे श्रीपाद वल्लभ. इथे श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत. श्रीपाद म्हणजे ज्याच्या चरणाजवळ श्री आहे असा जो लक्ष्मीयुक्त परमात्मा आहे तो म्हणजे श्रीपाद. वल्लभ म्हणजे प्रिय, जो भक्तांची संकटे दूर करून त्यांचे संरक्षण करतो, म्हणून तो प्रिय असतो. असा जो दत्त आहे तो श्रीपाद श्री वल्लभ या संबोधनाने सुचवलेला आहे. शेवटी दिगंबरा पुन्हा असे एकदा संबोधन येते. यातून प्रार्थनेचा अर्थभाव आणलेला आहे. म्हणजेच काय तर मी ग्रासलेला मायाधीन आहे, म्हणून तुम्ही माझे संरक्षण करा, अशी यातून प्रार्थना केली गेली आहे. ईश्वराचे स्वरूप, ब्रह्मस्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरुस्वरूप हे सर्वत्र एकच आहे. तर अशा प्रकारचा हा महामंत्र आहे. सगुण व निर्गुण एकच दत्त स्वरूप आहे आणि त्यांनी आमचे क्लेश दूर करावे, आमचे विकार, अंतकरणातील वासना दूर करावी आणि कृपा करावी. शेवटी मीच ब्रह्म आहे या अनुभूतीपर्यंत न्यावे, अशी प्रार्थना या मंत्रातून केलेली आहे. तो मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.